प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धक्कादायक असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता सागरचं खरं रूप हे मुक्तासमोर आल्यावर मुक्ता ही सागरचं नेमकं काय करणार? कारण सागरच्या विरोधामध्ये मुक्ताला एक मोठा पुरावा सापडलेला असतो. चक्क मिहिकाने तो पुरावा बघितलेला असतो की सागरनेच एका माणसाला CCTV फुटेज जे असतं ते डिलीट करायला सांगितलेलं असतं. आता CCTV फुटेज डिलीट करण्यासाठी सांगितल्यावर नेमका हा प्रश्न मिहिकाला आलेला असतो की सागर जिजू हे असं का करत आहेत? कारण मावशीचा गुन्हेगार शोधायचा तर आहेच, पण आता मुक्तासमोर हे जेव्हा सत्य येतं तेव्हा मुक्ता ही सागरशी कशा प्रकारे वागणार आणि आता नेमकं मुक्ता सागरच्या नात्यात कोणतं नवं वळण येणार हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आदित्य हा सागरला फोन करून सांगतो की पप्पा, तुम्ही, मी, सावनी मम्मा आणि आपली सई चौघंजण आपण आउटिंगला जाऊया का? मला खरंच तुमची खूपच आठवण येत आहे आणि आपण गेल्यानंतर आपल्याबरोबर ती मुक्ता नको असं सांगितल्यावर इथे आता सागरला जरासं वाईट वाटतं आणि सावनी हे सगळं ऐकत असते. सावनीचाच हा प्लॅनिंग असतो. आदित्यनं इतक्या दिवसानंतर काहीतरी मागितल्यावर सागरला कळत नसतं की तो काय करावं. सागर खूपच जास्त डिस्टर्ब असतो. त्याच वेळेला तिथे मिहीर येतो आणि म्हणतो की दादूस, काय झालं? तू इतका टेन्शनमध्ये काय आहेस आणि तुला त्या CCTV फुटेजबद्दल समजलं का? सागर लगेच विषय वळवून टाकतो आणि म्हणतो की मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तर थोड्या वेळाने जेव्हा सागर फ्रेश होऊन रूममध्ये जातो तेव्हा मुक्ता काहीतरी सुईदोऱ्याने सईचं बटन लावत असते. त्याच वेळेला सागर तिला म्हणतो की सईला घेऊन बाहेर जायचं आहे. मुक्ता खूपच जास्त एक्सायटेड होते आणि म्हणते की लवकरच जाऊया, मलाही खूप आनंद होईल जायला. सागर म्हणतो की नाही मुक्ता, तुम्ही नाही सोबत यायचं आहे. आदित्यची अशी इच्छा आहे की तुम्हाला सोडून सावनी, सई आणि त्याच्याबरोबर जायचं आहे. हे ऐकून आता तिला खूपच वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. सागरला विचारायला खूप ऑकवर्ड झालेलं असतं, मात्र मुक्ता त्याच्यावर काहीच उत्तर देत नाही. आता ती मुक्ता बाजूला निघून जाते. तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. इतकं सगळं करूनही जर असंच होणार असेल तर काय उपयोग असा विचार मुक्ताच्या डोक्यात यायला लागतो. तर मुक्ताला इंद्रा जाताना बघते आणि नंतर मुक्ता खाली जाऊन रडत बसलेली असते. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की आली मोठी, हिला इतक्या रात्री बाहेर जाण्याची काय गरज होती? तेव्हा ती जाऊन बघते तेव्हा तिला मुक्ता रडताना दिसते. आता इंद्रा विचार करते की काय झालं या मुक्ताला, ही का अशी बाहेर जाऊन दिवसाढवल्या रडत आहे? तेव्हा मुक्ता म्हणते की काहीच नाही मम्मी, मी जरा डोळ्यात कचरा गेला ना म्हणून रडत होते. तेव्हा इंद्रा म्हणते की हे बघ, मी तुला चांगली ओळखते, असं काहीही बोलू नकोस. तू केव्हा रडते आणि केव्हा तुझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं हे सगळं मला चांगलं कळतं. म्हणून आता मला खरं खरं सांग, या इंद्रा कोलीपासून काहीच लपवू नको. आणि तुला असं वाटत असेल जर तुझ्या सासूला काही कळणार नाही तर अशातला काही भाग नाही. तुला वाटतंय की मी अशीच आहे का पहिल्यापासून, अशी दणकट वगैरे? तर नाही, मी पण पहिले तुझ्यासारखीच होते. जेव्हा लग्न झालं होतं मी पण तुझ्यासारखी अशी गरीब आणि थोडीशी घाबरी लाजरी बुजरी होते. पण तेव्हा माझ्या सासूने मला चांगलं सांभाळून घेतलं होतं आणि नेहमी ती मला पाठीशी घालायची. प्रत्येक वेळेला मला समजून घ्यायची. हां, माझी नणंद होती, ती सतत माझ्याचकडे असायची, पण तरीही तिने मला सांभाळून घेतलं. मी माझ्या घराला सांभाळलं आणि तिने मला सांभाळलं. म्हणून आता तू मला सांग की नक्की काय झालं आहे ते? तेव्हा मुक्ता आता सांगून टाकते की सईला घेऊन सागरला सावनीसोबत जायचं आहे आणि आदित्य देखील. तेव्हा हे ऐकून तिला खूप राग येतो. ती म्हणते की हे असं मी अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, सागरला आपणच तर समजून घेतलं पाहिजे. त्यांना आपण नाही समजून देणार तर कोण घेणार? मुक्ताचा हा समजूतदारपणा तिला खूपच आवडतो. ती म्हणते की खरंच तू माझी सून शोभतेस. त्या सावनीला सून केल्यानंतर मला असं वाटत होतं की नाही, माझ्या सागराचं आयुष्य खूप खराब आहे, पण जेव्हा तू माझ्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे तेव्हापासून मला तुझं खूप कौतुक वाटतंय. खरं तर तू माझी सून नाही, तू माझी लेक आहेस लेक, असं म्हणून मुक्ताला इंद्रा जवळ करते आणि ती म्हणते की मम्मी खरंच. तेव्हा इंद्रा म्हणते की हो, तुझ्या निर्णयाला मी पाठिंबा देते, पण त्या सावनीला मी सोडणार नाही. तिचा जर यामागं काही वाईट हेतू असेल तर तिला कोयत्याने सोडून काढेन चांगलीच.
तेव्हा आता मुक्ता सईला मनवायचा हा मोठा टास्क तिच्यासमोर असतो. सईला आता ती मनवायला जाते, इंद्रा पण तिच्यासोबतच असते. सई म्हणते की नाही मुक्ताई, मी तुझ्याशिवाय कुठेही बाहेर जाणार नाही. तेव्हा सईला ती म्हणते की बाळा, हे बघ आपल्या स्कूलमध्ये कसं कॉम्पिटिशन होतं तसंच आता कॉम्पिटिशन असणार आहे की कुठलं लहान मूल आहे जे आईशिवायही चांगलं राहू शकतं. मग जर तू या पिकनिकला गेलीस आणि तू माझ्याशिवाय व्यवस्थित राहून दाखवलंस तर मग तुला अवॉर्ड देतील आणि तुला जास्त पॉईंट्स देखील देतील. तुला म्हणतील की तू खरंच खूप गुड गर्ल आहेस. मग तू जिंकलीस तर मी जिंकल्यासारखं आहे ना. ते म्हणतील की तुझ्या आईने तुला खरंच खूप छान वाढवलं आहे, तर त्याचं क्रेडिट मलाच जाईल ना, मुक्ताईलाच जाईल ना. तेव्हा सई म्हणते की नाही पण तरी पण तुझ्याशिवाय. तेव्हा सईला ती म्हणते की हे बघ बाळा, माझ्याशिवाय तू चांगलं राहा. तिथे आदित्य दादा असेल, त्याच्याबरोबर तू कधीच वेळ घालवला नाहीस ना, मग त्याच्याबरोबर वेळ घालव. नंतर मग आल्यानंतर मला सगळ्या गमती जमती सांगा की काय झालं ते. बिचाऱ्या सईला कसं बसं मुक्ता तयार करते आणि सई तयार झालेली असते. तर इथे इंद्राला खूपच वाईट वाटलेलं असतं, पण आदित्यसाठी तिने तोंड बंद केलेलं असतं. आता पिकनिकला जाताना मुक्ताला इंद्रा विचारते की त्या पोरीची सगळी तयारी करून दिली आहेस ना. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, सगळं काही भरलेलं आहे व्यवस्थित. इथे सागरचं मन मात्र चुकचुकत असतं की तो मुक्ताला घेऊन जाऊ शकत नाही, पण त्याचे हात आता दगडाखाली असतात. काहीच दिवस त्याला हे सगळं सहन करावं लागणार असतं. नंतर आता सई आणि सागरला जाताना मुक्ता लांबूनच बघत असते. तितक्यातच आता सई पुन्हा जाऊन तिला मिठी मारते आणि मुक्ता म्हणते की हे घे, हे खाऊन जा, आणि ती तिकडून निघून जाते. आता सागर आणि सावनी मुलांना घेऊन गाडीतून निघालेली असते. अर्ध्या रस्त्यावर आता सावनीला तो विचारतो की तुला काही हवंय का. ती पाण्याची बॉटल आण असं सांगते आणि मुलांना चॉकलेट्स हवे असतात. तितक्यातच आता सागर विचार करतो की मी मुक्ताला फोन करू. म्हणूनच आता मुक्ताला सागर फोन करतो. तर मुक्तालाही आनंद होतो की सागरने तिला फोन केला आहे. ती विचारते की तुम्ही व्यवस्थित पोचलात का. तो म्हणतो की अजून पोचलो नाही ठिकाणावर, पण लवकरच पोचेन. तुम्हाला मी फोन केला की आम्ही व्यवस्थित आहोत. मुक्ता म्हणते की ठीक आहे, सगळी व्यवस्थित काळजी घ्या. नंतर आता मुक्ताचं बोलणं सुरू असताना सागर हा सईला आवाज देतो आणि म्हणतो की इकडे ये, मुक्ताईचा फोन आला आहे. ती धावत धावत बाहेर जाते आणि आदित्य आणि सावनी हे सगळं बघतात. आदित्यला राग येतो, तर सावनी मनातच म्हणते की इतके बाहेर फिरायला आले आहेत तरीही त्या मुक्ताचा नाद काही या दोघांचा सुटत नाही. काही झालं तरीही यांना मी बघतेच असं सावनीने ठरवलेलं असतं. नंतर आता मुक्ता ही सईला म्हणते की सई बाळा, व्यवस्थित काळजी घे हा पप्पाची आणि तुझी पण. तेव्हा ती म्हणते की ही सिक्रेट आहे, पप्पाला सांगू नको मी काय म्हणाली ते. नंतर इथे मिहिका ही मिहिरशी भेटल्यानंतर बाहेर निघालेली असते. त्याच वेळेला आता तिला सागरचा वकील दिसतो. ती म्हणते की हा सागरचा वकील आहे आणि हे इथे काय करतायत. तर वकील हा गॅरेजवाल्याशी बोलत असतो आणि ते सगळं ती ऐकते. आणि गॅरेजवाला हा त्या वकिलाकडे पेनड्राईव्ह देतो आणि त्याच्यामध्ये सगळं त्या दिवशीचं CCTV फुटेज असतं. आणि तो म्हणतो की हे गायब केलेलं CCTV फुटेज आहे, व्यवस्थित ठेवा. मिहिका विचार करते की हे सगळं असं काय आहे आणि जिजूचा वकील ते CCTV फुटेज डिलीट करायला का सांगतोय, असा प्रश्न तिच्यापुढे उपस्थित झालेला असतो. आणि सागर आता या सगळ्यापासून त्याला काहीच माहिती नसतं. तो छान तिथे पिकनिक एन्जॉय करायला गेलेला असतो. तर सारखा सारखा इथे सावनीला हर्षवर्धनचा कॉल येत असतो. हर्षवर्धन तिला कॉल करत असतो. तो खूपच चिडलेला असतो. जेव्हा तो तयार होऊन बाहेर येतो तेव्हा त्याचा नोकर सांगतो की सावनी मॅडम तर सकाळीच आदित्य बाबांना घेऊन निघालेले आहेत. आता इथे हर्षवर्धनला कळतं की सावनी त्याला काही न सांगता निघाली. त्याचाच बदला हर्षवर्धनने आता घेण्याचं ठरवलेलं असतं. तर मी का विचार करते, मला काहीही करून हे सगळं ताईला जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणून ती क्लिनिकमध्ये येते आणि मिहिका सगळा घडलेला प्रकार हा मुक्ताच्या कानावर घालते. आणि मुक्ता म्हणते की हे कसं काय शक्य आहे, तू काहीही बोलतेस. अगं सागर, जे आपल्या आईचे ॲक्सिडेंट झाल्यापासून ते आत्तापर्यंत तळमळत आहेत गुन्हेगार शोधण्यासाठी, ते स्वतःचे CCTV फुटेज कसं काय डिलीट करतील. तेव्हा ती म्हणते की मला त्याबद्दल काहीच माहिती नाही, पण हे नक्की आहे की CCTV फुटेज त्यांनी डिलीट करायला सांगितलं. आता जेव्हा CCTV फुटेजबद्दल मुक्ताला कळतं तेव्हा तिला त्या सगळ्याचा फार मोठा धक्का बसलेला असतो. मुक्ता ठरवते की काही झालं तरीही सागरला फोनवर ही गोष्ट विचारता कामा नये आणि सागरला आल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं सोक्षमोक्ष लावावं असा विचार तिने केलेला असतो. म्हणूनच आता मिहिका तिला बोलते की हवं तर तू फोन लावून विचार, पण मात्र ती काही फोन लावून विचारत नसते. आता जेव्हा सागर येतो तेव्हा मुक्तासमोर सगळं सत्य कसं येणार किंवा हे सत्य मुक्तासमोर आल्यावर ती नेमकं आदित्य, सावनी आणि सागरबरोबर कसं वागणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.